अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। अभय कुरुंदकरला जन्मठेपेसह 30,000चा दंड ठोठावण्यात आला। कुंदन भंडारी, महेश फळणीकर या 2 आरोपींना 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली। पनवेल सत्र न्यायालयाने आता ही शिक्षा सुनावली आहे। तर उशिरा गुन्हा नोंदवला प्रकरणी देखील चौकशी करण्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तांना आता आदेश देण्यात आले। निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेला आहे, पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत। त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे। पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला, पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी ह्यामध्ये हायकोर्टला अपील करणार। यामधले जे पहिले तपास अधिकारी, पहिले ते शेवटचे, म्हणजे पहिले पोपोरेपासून ते निलेश राऊतपर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार। कोर्टाने प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। त्याचप्रमाणे इतर त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत इतर कलमांखाली, त्याखाली सुद्धा त्याला वेगवेगळ्या शिक्षा आणि प्रत्येक कलमाखाली त्याला दंडाची शिक्षा सुद्धा माननीय न्यायालयाने दिलेली आहे। साधारणपणे 7 ते 8 कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्याला 3,000 पासून 20,000 पर्यंत प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या प्रकारचे दंड ठोठावण्यात आलेले आहेत। आणि इतर जे 2 आरोपी आहेत त्यांना मॅक्झिमम शिक्षा 7 वर्ष असल्यामुळे त्यांना सुद्धा मॅक्झिमम 7 वर्षाची शिक्षा दिलेली आहे।